Hello, hello. This is the my artifact episode number 1558. आजची तारीख आहे 21 मे 2019. आता वाजले रात्रीचे 9:27. गरमी बापरे. इट वॉज लाईक मी कधी माझ्या लाईफ टाइम मध्ये इतकी गरमी कधी एक्सपिरियन्स नाही केली असेल. म्हणजे पहिले कसं वगैरे कूलर वगैरे होता, फॅन होता वगैरे. पण आता आपल्यापाशी कूलर नाही आहे, फॅन नाही आहे, टेबल फॅन आहे आणि वरून टीनाचं छत आहे. त्यामुळे गरमी वॉज लाईक भयानक. अगोदर मी वडिलांच्या घरी होतो वगैरे, तर त्यामुळे वडिलांच्या घरी आपल्याला सगळंच सुविधा वगैरे असते. इथं आपलं स्वतःची आहे ना, तर त्यामुळे व्हॉटएव्हर. ओके, तू रूम सोडून का नाही देत, दुसरी का नाही बघत? वेल या मला इझिली दुसरी रूम तर भेटू शकते. आणि या ऑफकोर्स 2,500 मला कुठेही चांगल्यातली चांगली रूम भेटू शकते. पण प्रॉब्लेम एक आहे की मी सेटल नाही होणार लवकर. रूम चेंज करणं म्हणजे कम्प्लिटली आपलं एन्व्हायरमेंट चेंज करणं. इट वॉज लाईक की नवीन रूम मध्ये आपल्याला जागा कुठे, झोपीन कुठे, राहीन कुठे, ते कम्फर्ट झोन असते ना, की आपल्याला एक्झॅक्टली माहित असते का कुठे काय करायचं, कुठे हागायचं, कुठे मुतायचं वगैरे. इट इज लाईक आपण एक वेळच एका घरात राहिलो आणि त्यानंतर आपल्याला रिअलाइज झालं की दिस इज इट. ऍटलिस्ट माझ्यासाठी तरी हेच आहे की मी अशा 10 रूम्स वगैरे चेंज करत नाही. मी माझे जे राहण्याचं घर आहे ते जास्त चेंज करत नाही. कारण मला एक वेळची सवय झाली मग मी त्याला 10 चेंज करत नाही. म्हणजे तू मला एक लक्झरी हॉटेलमध्ये जरी नेलं तरी मला ते प्रॉपरली बरं वाटणार नाही. कारण आता मला कसं एक प्रकारे रिअलाइज झालं की आता जेवण वगैरे झालं का आता बाल्कनीमध्ये मग आपण असं फिरतो, तर म्हणजे इथे बाल्कनी आहे बस समथिंग. मी आज बहुत गिल्टी फील होऊन आलाय आज. काहून की आज म्हणजे चला एवढे दिवस झाले पुण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, बट सांगू प्रयत्न सुरू आहे नाही, ऑपॉर्च्युनिटी आहे. सांगू तू आता विसरून जा की तुझ्यापाशी ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. तुझ्यापाशी ऑपॉर्च्युनिटी आहे, बट तुला सांगू इथून निघायचंच नाही आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट इज दॅट की तुला इथून निघायचंच नाही. तुला तुझ्या कम्फर्ट झोन मधून निघायचंच नाही. तू फक्त विचारच करू शकते का तू पुण्याला जाशील. तू इथून निघू शकत नाही, लिटरली सांगतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं बहुत इम्पॉर्टंट आहे. मला पुण्याला जायचं आहे तर मला नागपूरमधून निघावं लागेल, तेव्हाच मी पुण्याला जाईल. असं मी नाही जाऊ शकणार. मला इथून सोडावं लागेल तेव्हा मी तिथे जाईल ना, राईट? दॅट इज द फॅक्ट. समजा जर आपण असं नाही करत आहे तर प्रॉब्लेम खूप आहे. आणि सांगू तुला फक्त एक फोन करायचा आहे रे. सांगू आज नाही का एक ऑपॉर्च्युनिटी आली. एक कंपनी आहे ज्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला. तुला पर्सनली मेल नाही केला, बट त्या जॉब ऍडव्हर्टाइज मध्ये नंबर दिला होता. तू त्याला कॉल करू शकत होता, इंटरव्ह्यू साठी डेट फिक्स करू शकत होता वगैरे, खूप काही बोलू शकत होता. बट तू तसं नाही केलं. व्हाय? आय डोंट नो. कारण जेव्हा मी मेल करायच्या वेळेस किंवा ऍडव्हर्टाइजमेंटला अप्लाय करायच्या वेळेस हा विचार नाही करत की मला आत्ताच कॉल करायचा आहे का. कारण मी ते करतो बिकॉज ऑफ दॅट की मला ते करायचं आहे. मग समोरून मला मग कुठून तरी मेल येईन तर मग मी त्याच्याबद्दल विचार करीन.
पण तोपर्यंत मी विचार करणार नाही. म्हणजे समोरून मेल आला तर मी समोरून मेल आला पागल झाला. कोणापाशी एवढा वेळ आहे आणि तू आहेच कोण रे एवढं एकदम स्वतःला समजायला की समोरून मेल येईन बा. तुझ्यापाशी अपॉर्च्युनिटी आहे यार, असं नको करू. सांगू मी आताही कॉल लावू शकतो, तरी मी नाही लावत आहे. आय डोंट नो व्हाय. तू जोपर्यंत रिझन फाइंड आउट नाही करू शकत ना तोपर्यंत तू तुझे टार्गेट सेट करू शकत नाही. तू पहिले रिझन फाइंड आउट कर. आय नो मला डेफिनेटली वाटतं का तू सांगू मला नाही का फारसं बोलूश वाटत नाही. व्हाय, हेच तर पॉइंट आहे. जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यावर तुला बोलूश वाटत नाही आणि फालतू तर बोलूश वाटत आहे. राईट नो तुझ्या या मोमेंट मध्ये तुला हाच एक सर्वात मोठा पॉइंट आहे जो तुला डिस्कस करायचा सोबत. या आणि तो पॉइंट हा आहे की तुला इथून निघायचं नाहीये. व्हाय, का निघायचं नाही आय डोंट नो. तुला जायचं तर असं नाही जायचं नाही, ऑफकोर्स जायचं आहे. या बट तुला कसं एक प्रकारे आयतं पाहिजे. म्हणजे समोरून त्यांचा मेल आला, मग तू त्यांना कॉल करशील, मग विचारशील, मग इंटरव्ह्यू साठी जाशील, मग समथिंग काही ना काहीतरी होईल. मग त्याच्यानंतर मग तू घरी येशील, तयारी करशील, मग इथून लिव्ह अप्लिकेशन टाकशील, 10 दिवसांनी अप्लिकेशन ऍक्सेप्ट होईल, मग इथून जॉब सोडून पुण्याला जाशील. तू हा विचार केला असेल. हे खूप दूरचा विचार. ऍटलिस्ट तू एवढं तर हे कर की तू कॉल तर लाव. हा, हाच एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तू कॉल तर लाव यार. जोपर्यंत तू कॉल लावणार नाही तुला काहीच रिअलाइज नाही होणार की तू काय आहे कसा आहे. सो ऍटलीस्ट मेक द कॉल फर्स्ट. राईट, रिअली राईट. तर आपण याच्यावर काय करायला पाहिजे? वेल, तो Naukri.com वर सर्च करूनच राहिलाय, आपलं जॉब लिस्टला अप्लाय करून राहिलाय, एव्हरीडे करून राहिला. आय नो. या त्याची ऍडव्हर्टाइजमेंट वाच, त्यांचे नंबर्स काढ. ओके. आणि कसं आहे की सांगू, मला माहित आहे की तू केव्हा अप्लाय करतो जॉबला. तुला एकदम फ्री वेळ आहे आणि तुला फक्त त्या वेळमध्ये आता फक्त एंटरटेनमेंट करायचं, काही तू इकडे तिकडे धावायचं नाही, समथिंग लाईक दॅट. तर त्यावेळेस तू नाही का जॉब्सला ऍज अ अप्लाय करून देतो धडधड. ह्या वाचतही नाही. बट कॉल लाव. आधी याच्यात काही फारसं काही प्लॅनिंग वगैरे काही आहे नाही. तुला भेटला तर फटसे कॉल लावायचा. तू एक रुटीन टाइम ठरव ना की त्या टाइमावर तू नाही का Naukri.com वर सर्च करशील आणि त्याच्यानंतर तू सगळं काही प्लॅनिंग वगैरे करशील. वेल, माझं असं काही रुटीन नाही आहे राव. हा, आज माझी मॉर्निंग शिफ्ट आहे, उद्या माझी इव्हिनिंग शिफ्ट आहे. आज मला सकाळी वेळ भेटू, उद्या मला संध्याकाळी वेळ भेटेल. ओके. तुझ्यापाशी कॉन्टॅक्ट नंबर आहे, उद्याची आपली सेकंड शिफ्ट आहे, म्हणजे तुला सकाळी टाइम भेटेल. ओके. सो उद्या आपण सकाळी त्या व्यक्तीला कॉल लावू, ते जे कंपनी आहे त्याला, आणि विचारू का कसं वगैरे, कशाप्रमाणे प्रोसिजर आहे आणि त्याला कशाप्रमाणे फॉलो करू. कारण वेळ गेली ना तर प्रॉब्लेम खूप होईल आपल्यालाच. कारण तू अशा स्टेजवर पण नाही का तू तुझ्या डिझाईनला आपलं करिअर सेट करू शकते, कारण तुझं ग्रॅज्युएशन पण नाही आहे. सो तुझ्यापाशी जे स्किल्स आहे त्याला समोर डेव्हलप करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. आणि त्या डेव्हलपमेंटसाठी तुला पुण्याला जाणं बहुत इम्पॉर्टंट आहे. सो थोडस बरं वाटलं, थोडस बोलून वगैरे. म्हणजे गेले 2-3 दिवस झाले मी कोणासोबत बोललोच नाही.
ऑफिसमध्ये मी खूप शांत राहतो एकदम. म्हणजे जेव्हापासून मला मॅडमनी वगैरे सांगितलं आहे की तुझी जे आहे प्रोग्रेस ते खूप स्लो आहे, खूप वीक आहे, तुला आम्ही परमनंट वगैरे करू शकत नाही वगैरे, तर मला याची भीती वाटली या आणि तेव्हापासून मी काफी शांत आहे आणि आपल्या कामाव्यतिरिक्त खूप तत्पर आहे की आपलं काम चुकीचं नाही झालं पाहिजे, बरोबर झालं पाहिजे. नेहमी याचा विचार करतो. सो त्यामुळे मी जास्त लोकांसोबत बोलत नाही. आणि अनदर थिंग इज दॅट की हेडफोन्स एक प्रकारे कसं थोडस बंद झाले समथिंग, आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की हेडफोन्स कानामध्ये टाकले आणि काम करत बसलो ना, तसं वाटतं की कोण ना कोणीतरी आपल्याला ज्ञान पाजत आहे. आणि मी कसं गाणे ऐकत राहतो किंवा स्टडी आयक्यूचे व्हिडिओ वगैरे बघत राहतो, त्यामुळे कसं कंटिन्यू असं काही ना काहीतरी डोक्यात जात राहते. समथिंग इज इम्पॉर्टंट इज डुईंग इट ऑल. आता घरी आल्यावर असं होत नाही ना. आता घरी आल्यावर कसं काय होते की घरी आल्यावर मी येतो, झोपतो. ऑलराईट, झोपलो की उठलो, दात घासलं, उठलो की थोडस वगैरे जेवण वगैरे केलं, फिरलो. आता फिरायच्या वेळेस मी काय करेल, RT5 एपिसोड रेकॉर्ड करेल आणि त्याच्यानंतर एखादी पिक्चर पाहिजे. आता घरी तर एकदम स्टडी ऐकूचे व्हिडिओ तर नाही पाहू शकत या, कारण तेव्हा काफी बोर वाटेल. कारण तेव्हा स्टडी आयक्यू पेक्षा पण अजून खूप चांगले चांगले गोष्टी आपण करू शकतो. जस्ट लाईक युट्यूबवर एखादी पिक्चर पाहू शकतो किंवा टिकटॉकवर व्हिडिओ बघू शकतो, समथिंग लाईक दॅट. दॅट इज मच एंटरटेनमेंट दॅन स्टडी आयक्यू. हो, स्टडी आयक्यूची एक वेगळी लेवल असते. बट कसं आहे की जेव्हा काम करताना आपण ते स्टडी आयक्यूचे व्हिडिओ बघतो ना, तेव्हा असं वाटतं की बहुत जबरदस्त यार, बहुतच जबरदस्त. आणि गेले 2 दिवस झाले मी एक्सपिरियन्स करून राहिलोय की मला झोप लागून राहिली ऑफिसमध्ये, आणि बहुत इंटेन्स वाली, इंटेन्स वाली झोप, इंटेन्स 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 वाली झोप. म्हणजे कसं काय की आमचा ऑफिसचा डब्बा म्हणजे अरे बापरे, 6 पोळ्या आणि एक डब्बा भरून भात आईची. आणि कसं आहे की माझं कसं आहे की मला जेवढं दिलं मी ते खतमच करतो, मी ठेवतच नाही. 6 पोळ्या गेल्या, गप्पा 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 खाल्ला, भात दिला, भडाभड भडाभड खाल्ला. सगळा जोपर्यंत डब्बा खतम होत नाही मी स्वतःला खतमच करत नाही. आपलं जेवण बाकीचं आहे वा या. जेव्हा आपला पूर्ण डब्बा खतम होईल तेव्हा आपलं वाटेल की चला वा. आता अशी माझी टेंडन्सी आहे या. सो म्हणजे मी कधी माझं कधी उष्ट कधी ठेवतच नाही. राईट. तर 2 दिवस झाले रिअलाइज झालं की मी अति जास्त जेवण करून राहिलो डब्बा खतम करण्याच्या नादामध्ये. या अति जास्त, इट वॉज लाईक सो मच. आणि त्यामुळे कसं की झोप तर एवढी भयानक लागत आहे रे बापरे, इतकी इंटेन्स वाली झोप लागत आहे ना की आय कुडंट रिअली इमॅजिन. या म्हणजे कसं दुपारी 12 वाजता जेवला, फुल डब्बा जेवला आणि आपलं बसलो जाग्यावर, वरून एसीची हवा, अल्ला मिया रे मेरे बाप. आणि माझी चेअर ते एवढी जोरदार आहे ना की बहुत जबरदस्त. तिथे एकदा बसलं की एकदम हिरून जाते, एकदम ठारच होऊन जाते, एकदम अशी जड 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 जड. अरे कालचं माझं काम याच्याच मुळे झालं. काल सांगू मला नाही का एका एरियाचे एलिव्हेशन दिले होते. त्याच्यामध्ये सांगू किती एलिव्हेशन होते, 4 आणि 3, 7 आणि 8 एलिव्हेशन होते. स्टोअरचे 3, पंपचे 4, एक सायनेज, जे की खूप जास्त मोठा वगैरे नव्हता. युजली 8 घंट्यामध्ये होऊन जाईल असा होता. मला ते एरिया भेटला 10 वाजता. तर 10 ते 3:30 वाजेपर्यंत ऍटलिस्ट पंप आणि स्टोअरचे 2 व्ह्यू तर व्हायला पाहिजे होते. बट मी तेवढ्या वेळेमध्ये फक्त पंपचेच काढले 4 व्ह्यू आणि स्टोअरचे 2 व्ह्यू काढलेच नाही. आता काहून नाही काढले, कारण माझ्यामध्ये आला होता अति जास्त आळस. आणि याच्यामध्ये आता कसं की अगोदर कसं हेडफोन होता त्यामुळे एवढं फारसं वाटायचं नाही. म्हणजे कसं की जर झोप वगैरे लागत आहे, टाकले कानात हेडफोन, स्टडी ऐकूचे व्हिडिओ लावले
काय इंटरेस्टिंग फॅक्ट पण सांगते आणि झोपही लागत नाही त्या इंटरेस्टिंग फॅक्ट मध्ये. बट आता एंटरटेन करण्यासाठी दुसरं कोणी पण नाही आहे आणि वरून एवढी चांगली झोपण्याला एक एन्व्हायरमेंट क्रिएट होऊन राहिलाय, अरे वेरे बाप. तर मग तर स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही. लिटरली काल तर माझ्यासोबत असंच झालं. काल मी 12 वाजता जेवलो आणि जेवल्यानंतर बापरे साला, मी सांगू 3 एलिव्हेशन पंपचे 3 एलिव्हेशन जेवणाच्या अगोदरच काढले. आणि जेवण झाल्यानंतर म्हणजे करीब 12:30 ते 3:30 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत मी पंपचा एक एलिव्हेशन, स्टोअरचा अर्धा बनवला होता. लिटल बिट हे सगळं केलं फक्त करीब 1 ते 2, 2 ते 3, 2.5 घंट्यामध्ये. इतक्या आरामात गेलो, इतक्या आरामात, लिटरली बहुत भयानक वाटलं. सो आज मी डिसाईड केलं होतं की आपण जेवायचं कमी. लिटरली कसं की जेवण हे आपल्यासाठी बहुत इम्पॉर्टंट आहे, कारण हे आपल्यासाठी प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आपल्या प्रकारे एनर्जीचं काम करते. बट कसं कसं समजा कधी कधी नाही का, हे सगळं जेवण पण अति जास्त झालं ना, ते एक प्रकारे विषारीचं काम करते. कोणतीही गोष्ट अति नाही करायची. जरी ते वेस्ट चालली तर जाऊ दे, दारू वेस्ट चालली तर जाऊ दे, बट अति नाही करायची. हा, दारूचा कॉन्सेप्ट तो वेगळा आहे रे, तो दारू डिफरंट थिंग. बट जेवण म्हणजे कसं आहे की मी डिसाईड केलं यार की मग मी आज मग कसं, मग कालचा एरिया होता तो आज सबमिशन मध्ये द्यायचा होता, तो मग त्यासाठी तर त्याला मग लवकरात लवकर करणं इम्पॉर्टंट होतच. यस. मग मी आज डिसाईड केलं की आज थोडं कमीच जेवायचं, तर मी 2 पोळ्या भात काढूनच ठेवला पहिले दुसऱ्या डब्यामध्ये आणि त्याला झाकण लावून दिलं की मला दिसलाच नाही पाहिजे. बाकीचं लागेच तर थोड्याशा 4 पोळ्या थोडासा भात खाल्ला आणि मग त्याच्यानंतर थोडस वरण, पाणी पण नाही पिलो मी, पाणी अर्ध्या घंट्यानंतर पिलो. त्यामुळे मग थोडस एक प्रकारे थोडी स्फूर्ती राहिली आणि मग काम माझं कम्प्लीट झालं आज. नाही तर जर आजही फुल पेट जेवण केलं असतं ना, तर भाऊ माझी कम्प्लिटली लागली असती. येस, जबरदस्त. आणि मला हे मॉर्निंग शिफ्ट कथाही नाही आवडत आहे. आता मॉर्निंग शिफ्ट मध्ये प्रॉब्लेम काय आहे की मी बसतो कॅड 6 वर मागच्या रो मध्ये. ह्याच्यामध्ये कसं आहे की कोणी आहे नाही आसपास आणि मस्त केमोफ्लॅज भेटतो. कानात जरी हेडफोन काढले तरी लोकांना कळतच नाही का मी कानात हेडफोन जरी टाकले म्हणून. बट प्रॉब्लेम असा आहे मॉर्निंग शिफ्ट मध्ये की माझ्या साईडला बसतात प्रोजेक्ट मॅनेजर, ते आपली मॅडम यशस्वी मॅडम, ते आमचे प्रोजेक्ट मॅनेजर. आता प्रोजेक्ट मॅनेजरच्या समोर तू कानात हेडफोन टाकून काम करत आहे म्हणजे याचा अर्थ तू मजुरी करत आहे. इथे याचा मिनी एकच पकडला तो, तू न सांगता चालला गेला किंवा तू न सांगता तू एक प्रकारे आपल्या हाताने काम केलं वगैरे, किंवा तू म्हणजे जस्ट लाईक तू आता सांगितलं तू असं काहीतरी, ते इथे लोक नाही का एक प्रकारे एकच ठरवतात की मजुरी, तू मजुरी करतो. सो मी जास्त या लोकांच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. आणि वन थिंग सांगू की मला नाही का एक प्रकारे या लोकांनी जज केलं, जे टीम लीडर आहे या प्रशांत, अविनाश, त्याच्यानंतर अश्विन, त्याच्यानंतर मग येते भूषण सरांचा माझा जास्त कॉन्टॅक्ट तर नाही आहे, बट तो पण टीम लीडर आहे. आणि त्याच्यानंतर तर या लोकांनी सांगितलं गेलं की माझा ऍटिट्यूड खूप हे आहे ते आहे वगैरे समथिंग. सांगू मी जेव्हा जॉब लागली ना तेव्हा मी खूप जास्त पगले समान काम केलं. तेव्हा मला माहित नव्हतं ना की प्रायव्हेट मध्ये कसं जगावं लागतंय, कसं नाही, का नाही वगैरे. तेव्हा मी अति केलं. तेव्हा मी नाही का खूप जास्त स्वतःची मारून घेतली. कसं आहे, एक असते ना की स्टार्टिंगला जी इमेज राहते तीच इमेज शेवटपर्यंत राहते. स्टार्टिंगला मी एक प्रकारे जोकरच होतो. खूप म्हणजे काही करत होतो वगैरे, जोकर टाईपच होतो समथिंग.
तर तीच इमेज आताही कंटिन्यू आहे. या बट आता मी स्वतःमध्ये थोडा मध्ये चेंजेस केला. आता मी खूप फारसं कमी बोलतो आणि जेवढं इम्पॉर्टंट आहे तेच बोलतो. त्यामुळे त्यावेळेस त्या लोकांमध्ये जी इमेज बनली ती तशीच राहिली. सो तो एक्सपिरियन्स आला या, म्हणजे आय नो आपल्या स्टार्टिंगला आपण अशा प्रमाणे गलती केली, रिअलाइज झालं की आपण नेक्स्ट टाइम पासून असं नाही करू ना. नेक्स्ट टाइम मध्ये ज्या ऑफिसमध्ये जाऊ आपण, तर त्या ऑफिसमध्ये आपल्याला माहित राहील का लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं, प्रायव्हेट मध्ये काम करायचं असेल तर कसं करायचं वगैरे. या साऱ्या गोष्टी मी पहिलेपासून अंडरस्टँड राहील माझ्या. मग अशा गलत्या होणार नाही. सो दॅट इज गुड. अजून काही सांगण्यालायक काय आहे का? काही आहे तर नाही यार, घाम खूप येऊन राहिलाय. बाकी तर काही सांगण्यालायक काही आहे नाही. डिटेल सांगू आता का पाहिजे? बस मला फक्त नाही का कूलर समोर बसायचं आहे आणि मस्त एक बटरस्कॉच आईस्क्रीम खायची आहे, कोनवाला, आरामात बसून थंड थंड. काश ही इच्छा म्हणजे खूप मोठी वगैरे नाही आहे या, असं होऊ शकतं या. जस्ट लाईक मला इथून जावं लागेल समोर दुकानात आणि 2,000चा एखादी कूलर उचलायचा आहे. उचलला, इथे आणला, ठेवला आणि काय नाही, बटरस्कॉच आईस्क्रीम पार्सल आणायची आहे, 30 रुपयाची भेटते. कूलर लावला समोर, खुर्चीत आपली कशी आहेच, बसलो का जमलं. मस्त झरझर झरझर हवा राहते. सो इट डज फील्स रिअली गुड. सो येस. ओके, आजसाठी एवढंच आहे. फारसं काही नवीन वगैरे काही आहे नाही. हो, मी मेल टाकलाय 30 जूनचा. 30 तारखेला आपलं सुबोध आहे ना, सुबोधच्या ताईचं लग्न जोडलंय 30 तारखेला, 30 जून. तर मी अगोदरच आजच मेल टाकून दिला या. अजूनपर्यंत अजून सांगू 1 महिना बाकी आहे. मी आताच मेल टाकून दिला की काही असो, 30 तारखेला तर सुट्टी आहे, रविवार आहे, तरी तू मेल कसा काय टाकलाय? हु नोज, काम पडू शकते केव्हाही, आपण संडेला वर्किंग आवर ठेवू शकतो या. बट आता तसं नाही होऊ शकत ना, कारण आता लग्न तर तसं जायचं आहे म्हणजे जायचं आहे, आणि ते मी अगोदरच पासून सांगून ठेवलंय या. आता ते संडेला वर्किंग आलं की काय आलं, पण मी तर जाईनच या. सो या माझ्यासाठी पॉइंट राहील ना, whatever it is. So I'm going is going. Alright? Yeah. सो मेल टाकलाय, अप्रूव्ह तर होऊन जाईल असतो, महिनाभर या इझिली अप्रूव्ह होऊन जाईल. आणि या, सो this is it. This is the end. This is the Maya Artifact episode number 1558. 1558. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.